पहलगाम इथल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा देशभरात तीव्र निषेध व्यक्त केला जातोय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे, निरपराध नागरिकांवर झालेल्या या हल्ल्याचा निषेध असून मृतांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी सहवेदना व्यक्त केली आहे। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही निषेध व्यक्त केला आहे। पंतप्रधानांनीही या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत मृत पर्यटकांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या। हा भ्याड हल्ला करणाऱ्यांचे दुष्ट हेतू कधी यशस्वी होणार नाहीत। दहशतवादाविरोधातला आमचा लढा असा सुरू राहील असं त्यांनी म्हटलं आहे। या हल्ल्यातल्या पीडितांना सर्व प्रकारची मदत दिली जात असल्याची ग्वाही त्यांनी दिली। कोणत्याही परिस्थितीत हल्लेखोरांना सोडणार नाही असा निर्धार पंतप्रधानांनी व्यक्त केला। दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकजूट आहे। सरकारनं जबाबदारी घेत ठोस पावलं उचलावीत, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत असं लोकसभेतले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे। त्यांनी हल्ल्याचा निषेध करत शोकाकुल कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली। काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह सर्वच पक्षांच्या नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे।